पिढा जाओ बळीचं राज्य येऊ, असं ज्या बळीराजाबद्दल गेल्या 5000 वर्षापासून बोललं जात आहे, त्या बळीराजाला मी प्रथम वंदन करतो. आणि हे बळीचं राज्य यावं म्हणून ज्या अनेक बहुजन महामानवांनी त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, ते चारवाक बुद्ध, संत परंपरा, छत्रपती शिवाजी, फुले शाहू, बाबासाहेब आंबेडकर, व्ही.पी. सिंग, मान्यवर कांशीरामजी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई, या सर्व महामानवांनी त्याग केलेला आहे, बलिदान केलं आहे. त्यांना वंदन करून आपण सर्व OBC बांधवांनो आणि बहिणींनो, आज 7 ऑगस्ट आपण मंडल दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा करतो. आणि या मंडल दिनाच्या निमित्ताने आपण मंथनाचे कार्यक्रम ठेवतो किंवा आंदोलनाचे कार्यक्रम ठेवतो. बऱ्याच ठिकाणी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याजवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मिठाई वाटून, पेढे वाटून, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला जातो आणि 7 ऑगस्ट हा दिन साजरा केला जातो. मी सातत्याने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्याही बाहेर सातत्याने दौरे करत असल्यामुळे आताही यावेळेस मी दौऱ्यावर आहे. काल अमरावतीला मंडल आयोगावर एक व्याख्यान झालं. आज यवतमाळमध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक विद्यापीठात डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे आणि विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं व्याख्यान आयोजित केलं होतं. ते नुकतंच संपलं आणि आता लगेच तुमच्यासमोर उपस्थित झालो. तर आज आपण मंडल आयोगाच्या आंदोलनावर किंवा OBC चळवळीवर आपण मंथन करूया, चर्चा करूया आणि सगळ्यात शेवटी त्यातून निष्कर्ष काढून आजच्या क्षणाला आपण नेमकं काय केलं पाहिजे. आणि हा जो विषय दिलेला आहे OBCंचा राजकीय सत्ता संघर्ष, मला विषय देताना जरी विषयाच्या पुढे महाराष्ट्र हे नाव लावलेलं असलं तरी केवळ महाराष्ट्रातल्या राजकीय सत्ता संघर्षापुरतं न बोलता OBCचा मुद्दा हा पूर्ण देशाचा मुद्दा आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक भागात OBC शक्ती उभी आहे, ती काम करते आहे. आणि त्यामुळे ही जी OBC शक्ती आहे ही सत्तेच्या जवळपास जाण्याचा कसा प्रयत्न यापूर्वी केलेला आहे, त्यात ती किती यशस्वी झालेली आहेत आणि आताही हा प्रयत्न किती जोरात चालू आहे, याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. आणि नंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रत्यक्षात काय कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, कृती कार्यक्रम केला पाहिजे आणि त्याची कशी अंमलबजावणी केली पाहिजे याच्यावर आपण बोलूया. थोडक्यात मी OBC चळवळीवर राजकीय सत्ता संघर्षाच्या देशभराच्या प्रयत्नावर बोलताना मी याचे 3 पर्व पाडतो. पहिलं पर्व जे होतं कालेलकर आयोग पर्व, दुसरं पर्व आहे मंडल आयोग पर्व आणि तिसरं पर्व आहे OBC जनगणना पर्व. या 3 पर्वांमधून OBC चळवळ ही सातत्याने पुढे सरकत गेलेली आहे. सत्तेच्या कधीकधी सत्ता मिळवलेली आहे, सत्तेच्या जवळपास गेलेली आहे, कधीकधी सत्ता सोडावी लागलेली आहे आणि पुन्हा सत्तेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. हे राज्यस्तरावर, दिल्लीच्या स्तरावर, केंद्र स्तरावर सातत्याने OBC शक्ती ही धडाका मारते आहे, ब्राह्मणवादाला एक मोठं चॅलेंज निर्माण करता आहे आणि या पद्धतीने आपण पुढे जात आहोत. तर कालेलकर पर्वाबद्दल जर बोलायचं असेल तर कालेलकर पर्व हे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 15 ऑगस्ट 1947 नंतर हे कालेलकर पर्व जे आहे OBC युगाचं हे सुरू झालं. आता हे जे पहिलं पर्व आहे कालेलकर आयोगाचं पर्व, या पर्वामध्ये सातत्याने OBCची शक्ती दडपण्याचा प्रयत्न झाला. कारण देश जेव्हा स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता त्यावेळेस या देशामध्ये जे काही राजकीय सत्तांतर झालं, इंग्रजांकडून ब्राह्मणशाही 2 तुकडे मुस्लिमांना देऊन मुस्लिमांचं स्वातंत्र्य करण्यात आलं आणि मुस्लिम विद्रोहाचा प्रश्न सोडवण्यात आला, तो अडथळा दूर करण्यात आला. आता दुसरा जो अडथळा होता सत्तांतरांमधला तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा दलित विद्रोह. तर तो विद्रोह सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनेच पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर
सभेमध्ये ते प्रवेश करू शकलेत आणि काँग्रेसने त्यांना डायरेक्ट मसुदा समितीचा अध्यक्ष केलं. म्हणजे जी काँग्रेस किंवा जे ब्राह्मणवादी लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेमधल्या प्रवेशाला एक रात्र आधी संध्याकाळपर्यंत विरोध करत होते की बाबासाहेब संविधान सभेत यायला नाही पाहिजे. परंतु एका रात्रीतनं असं काय घडलं आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालं की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये घेण्यासाठी काँग्रेस उमेदवार जो आहे पुण्यातला तो राजीनामा देतो आहे आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांना उमेदवारी देऊन काँग्रेसने तिथं निवडणूक लढवून जिंकून आणायचं आणि त्यांना संविधान सभेत घ्यायचं हे दुसऱ्या दिवशी लगेच डिक्लेअर झालं. तर रात्रीतनं असं काय घडलं तेही आपण बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आपण बघतो तर संविधान सभेमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांचा जो विद्रोह होता तो 2 प्रकारचं आरक्षण, एक सामाजिक शैक्षणिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण, हे आरक्षण देऊन दलित विद्रोह सोडवण्यात आला. आता राहिला प्रश्न ओबीसी विद्रोहाचा. आता ओबीसी विद्रोह सोडवायचा म्हणजे काही थोडंफार देऊन भागणार नाही अशी परिस्थिती होती. कारण ओबीसींचा जो विद्रोह आहे हा सगळ्यात मोठा विद्रोह आहे आणि केवळ संख्येमुळे नाही तर ओबीसींचं जे काही सांस्कृतिक वैशिष्ट्य जे आहे ते सरळ ब्राह्मणवादाच्या संस्कृतीवर आघात करतं. त्यामुळे ओबीसींचा विद्रोह सोडवणं म्हणजे ब्राह्मणवादाचा विनाश करून घेणं. त्यांना थोडंफार देऊन भागत नाही तर ते सगळंच घेतात आणि ब्राह्मणी जो काही छावणी आहे तीच उद्ध्वस्त ते करतात. हा अनुभव त्यांना इतिहासामध्ये असल्यामुळे ते त्या काळच्या वर्तमानामध्ये ओबीसीचा विद्रोह सोडवण्याऐवजी ओबीसीचा विद्रोह दडपण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. आणि ओबीसी विद्रोह दडपण्यासाठी काँग्रेसच्या नेहरू मंत्रिमंडळाने पहिल्याच बैठकीत पहिला ठराव मंजूर केला. कोणता? तो ओबीसीचा ठराव होता. काय ठराव होता की स्वतंत्र भारतामध्ये यानंतर आता जेव्हा निवडणुका जेव्हा जनगणना होईल तेव्हा भारतीय जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना बंद, ओबीसींची जनगणना होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणजे दलितांची जनगणना होईल, आदिवासींची जनगणना होईल, मुस्लिमांची जनगणना होईल, परंतु ओबीसींची जनगणना होणार नाही असा पहिला ठराव काँग्रेस मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत 1947 साली घेण्यात आला आणि ओबीसी विद्रोह दडपण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर 1953 साली बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिल्यामुळे आणि स्वामी पेरियारांच्या आंदोलनामुळे कालेलकर आयोगाचं गठन नेहरू सरकारला करावं लागलं. परंतु हे 2 पावलं मागं जाणं होतं. कारण त्यांना 100 पावलं पुढं जायचं होतं. जर 100 पावलं पुढं जायचं असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. ऐकू येतंय का? हॅलो. हां. तर 100 पावलं जर पुढे जायचं असेल तर त्यावेळेस काँग्रेसला 2 पावलं मागे यावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्यामुळे आणि स्वामी पेरियारांच्या आंदोलनामुळे. आणि त्यांनी कालेलकर आयोगाचं गठन केलं. आणि कालेलकर आयोगाचा रिपोर्ट जेव्हा आला ओबीसींच्या हितासाठी तर तो कालेलकर आयोग गुंडाळून कायमचा तो फेकून देण्यात आला, तो लागू करण्यात आला नाही. पण त्यावेळेस ओबीसींचा विद्रोह जो आहे त्याचं थोडं का होईना पण त्यांना एक समाधान मिळावं म्हणून नेहरूंनी असा फतवा काढला की कालेलकर आयोग आम्ही केंद्रामध्ये लागू करणार नाही, पण राज्य सरकारांना जर ओबीसींसाठी काही करायचं असेल तर त्यांना आम्ही परवानगी देत आहोत. म्हणजे केंद्र सरकारचं मरण राज्य सरकारवर ढकलण्यात आलं आणि आजचं मरण उद्यावर ढकलण्यात आलं असं म्हटलं तरी चालेल. परंतु जरी या पद्धतीने ओबीसीचा विद्रोह दडपण्याचा प्रयत्न झाला तर राज्यस्तरावर काय झालं? राज्यस्तरावर ओबीसी आरक्षणाचं घोंगडं फेकण्यात आल्यामुळे काय झालं की राज्यस्तरावरचा जो ओबीसी आहे तो विद्रोह वाढला, त्यांच्यातला असंतोष वाढला आणि 1967 साली हा विद्रोह इतका उफाळून आला की या ओबीसी विद्रोहाने 3 राज्य ताब्यात घेतलेत. एक तामिळनाडू, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये. या 3 राज्यांमध्ये ओबीसी चळवळीच्या आधारावर ओबीसी पक्षांनी ओबीसी मुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये, बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये बसवला. हे उत्तर प्रदेशमध्ये रामनरेश यादव, बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर साहेब आणि
तामिळनाडूमध्ये अण्णादुराई साहेब असे 3 ओबीसी मुख्यमंत्री ओबीसी पक्षाच्या माध्यमातून तिथे बसलेत आणि 3 राज्य काँग्रेसकडून हिसकावून 3 राज्य आपल्या ताब्यात घेतली आणि ओबीसींचा सत्ता संघर्ष खऱ्या अर्थाने तिथं जमिनीवर अवतरायला सुरुवात झाली. त्यानंतर काँग्रेस कमजोर झाली, इतकी कमजोर झाली की प्रादेशिक पक्षात काँग्रेसचे जे प्रादेशिक नेते होते चरणसिंगांसारखे, कामराजांसारखे या नेत्यांनी काँग्रेस फोडली. स्वतंत्र प्रादेशिक पक्ष चरणसिंग, कामराज असे जवळजवळ 4-5 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष स्थापन झालेत आणि तिथं काँग्रेस कमजोर झाली आणि ओबीसींची सरशी मोठ्या प्रमाणात त्या काळात व्हायला लागली. त्यानंतर जेव्हा पुन्हा इंदिरा गांधी निवडून आली केंद्रामध्ये कशीबशी आणि नंतर मग सत्ता टिकवण्यासाठी इंदिरा गांधींना आणीबाणी आणावं लागली आणि आणीबाणीच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये संपूर्ण जनता खवळली आणि हे जे काही काँग्रेस फोडून प्रादेशिक पक्ष स्थापन झाले होते ते सगळे काँग्रेसमधले प्रादेशिक पक्ष, काँग्रेस फोडून तयार झालेले ते पक्ष आणि ओबीसींचे पक्ष तामिळनाडू, बिहार आणि उत्तर प्रदेशमधले ह्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आणीबाणीला विरोध करण्यासाठी, काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी यांनी जनता पक्षाची स्थापना केली. आणि या जनता पक्षामध्ये सगळ्यात मोठे 2 शत्रू एकत्र आलेले होते. आता वास्तविक जर बघायला गेलं तर त्या काळामध्ये सगळ्यात मोठी शक्ती सत्ता हिसकवणारी काँग्रेसकडून ती म्हणजे बिहारमधले ओबीसी, तामिळनाडूमधले ओबीसी आणि उत्तर प्रदेशमधले ओबीसी पक्ष होते. हे सगळ्यात मोठी ताकद होती जनता पक्षामध्ये विलीन झालेली. आणि त्यावेळेस जो जनसंघ होता म्हणजे आजचा भाजप, त्यावेळेचा जनसंघ याचे 4 खासदारसुद्धा निवडून येत नव्हते त्या काळामध्ये. तरीसुद्धा त्या जनता पक्षाच्या स्थापनेमध्ये जनसंघाला मुद्दाम विलीन करून घेण्यात आलं. आणि हे कोणामुळे झालं? समाजवादी ब्राह्मण जयप्रकाश नारायण जे होते यांनी जाणीवपूर्वक जनसंघाला स्पेस दिली, जनसंघाला मोठं केलं आणि जनसंघाचे 75 खासदार निवडून आलेत. जिथं 4ही निवडून येत नव्हते तिथं 75 खासदार निवडून आलेत आणि जनसंघाला जनता पक्षामध्ये प्रबळ करण्यात आलं. कशासाठी? ओबीसी पक्षांच्या विरोधात लढण्यासाठी. कारण ओबीसीचे जे पक्ष होते जनता पक्षात विलीन झालेले ते खूप ताकदवान होते आणि त्यांना शह देण्यासाठी, त्यांना विरोध करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यावेळच्या जनसंघाला 75 खासदार निवडून दिले त्यांना आणि जनसंघाला मोठं करण्यात आलं. कारण त्यांना माहिती होतं की जनता पक्षाची सत्ता स्थापन झाल्याबरोबर कालेलकर आयोगाचा संघर्ष सुरू होईल आणि तो सुरू झाला. जनता पक्ष सत्तेवर आला आणि ओबीसी पक्षांनी आग्रह धरला की कालेलकर आयोग लागू करण्याचे आश्वासन तुम्ही जनता पक्षाची स्थापना करतानाच दिलं होतं आणि निवडणुकीतसुद्धा तुम्ही आश्वासन दिलं होतं, तर आता कालेलकर आयोग ताबडतोब लागू करा असा आग्रह जनता पक्षातल्या ओबीसी पक्षांनी सुरू केला. याला अर्थातच समाजवादी ब्राह्मण किंवा जनसंघाचे ब्राह्मण यांचा विरोध होता आणि खुद्द मोरारजी देसाई प्रधानमंत्री असल्यामुळे आणि तेही ब्राह्मण असल्यामुळे त्यांचाही विरोध होताच. परंतु मोरारजी देसाईंना खुर्ची टिकवायची होती प्रधानमंत्री पदाची, म्हणून त्यांनी एक तात्पुरता तोडगा काढला की कालेलकर आयोग जुना झाला, आता मंडल आयोग आपण नवीन गठन करू. आणि आजचं मरण मोरारजी देसाईंनी उद्यावर ढकललं. 2 वर्ष मंडल आयोगाच्या कामकाजामध्ये गेलेत आणि मंडल आयोगाचा रिपोर्ट येणार त्याच्या आधी जाणीवपूर्वक सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन जनता पक्षाचं सरकार पाडलं. कारण जनता पक्षाच्या राजवटीत जर मंडल आयोगाचा रिपोर्ट लोकसभेत सादर झाला असता तर जनता पक्षाला त्या सरकारला मंडल आयोग स्वीकारावा लागला असता, लागू करावा लागला असता आणि हे संकट टाळण्यासाठी मोरारजी देसाईंच्या संमतीने जनता पक्षाचं सरकार पाडण्यात आलं. मी फार महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला. जनता पक्षातल्या सगळ्या ब्राह्मणांनी, मग ते समाजवादी ब्राह्मण असो, जनसंघी ब्राह्मण असो, आणखी बाहेरचे कम्युनिस्ट ब्राह्मण असो, काँग्रेसी ब्राह्मण असो, या सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन मोरारजी देसाईच्या संमतीने जनता पक्षाचं सरकार पाडलं आणि कालेलकर आयोगाचं संकट टाळलं.
लक्षात घ्या. आणि एस एन जोशींनी याचं सुतोवाच केलेलं आहे. आपल्या मी एस एम नावाच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मोरारजी देसाई यांची संमती कशी होती जनता पक्षाचं सरकार पाडायला. तिथं आपल्याला सुतोवाच दिसतं. ते शोधून काढलं पाहिजे. ते तुम्ही शोधून काढा. मी तर शोधून काढलं. आता मंडल पर्व सुरू झालं. लक्षात घ्या, मंडल पर्व सुरू झाल्यानंतर या देशातल्या ब्राह्मणवाद्यांना एक कळून चुकलं की कालेलकर आयोगाला गाडून टाकलं. त्यात आपण यशस्वी झालो. मंडल आयोग हा तात्पुरता आपण बाजूला केला जनता पक्षाचं सरकार पाडून. परंतु ओबीसींचा विद्रोह आपण कायमस्वरूपी दडपू शकत नाही. कारण ओबीसींचे पक्ष हे एक एक राज्य ताब्यात घेत आहेत आणि एक दिवशी ते दिल्ली ताब्यात घेतील याची जेव्हा त्यांना खात्री झाली त्यावेळेस त्यांनी डावपेच आखले. नवीन धोरण आणलं त्यांनी. त्या नवीन धोरणानुसार पहिलं काम त्यांनी काय केलं, जनसंघाचं नाव बदलून भारतीय जनता पक्ष ठेवलं. हा पहिला डावपेच. ओबीसी चळवळ दडपून टाकण्यासाठी पहिला डावपेच ते काय खेळलेत, जनसंघाचं नाव बदलून भारतीय जनता पक्ष नाव ठेवलं. आणि दुसरा डावपेच ते काय खेळलेत, त्यांनी आपलं एकात्म राष्ट्रवादाचं तत्त्वज्ञान बाजूला ठेवलं, ब्राह्मणी तत्त्वज्ञान बाजूला ठेवलं आणि समाजवादी गांधीवाद स्वीकारला. समाजवादी गांधीवादाचा मुखवटा घेतला. लक्षात घ्या, हे दुसरं षड्यंत्र होतं. आणि तिसरं षड्यंत्र काय होतं, त्यांना माहीत होतं की मंडल आयोगाचा बॉम्ब आज नाही तर उद्या कधीतरी फुटेल. त्यावेळेस हा मंडल आयोगाचा बॉम्ब निरस्त करण्यासाठी, डिफ्यूज करण्यासाठी, त्याचे परिणाम नष्ट करण्यासाठी या मंडल आयोगाच्या बॉम्बच्या विरोधामध्ये त्यांनी धर्माचं क्षेपणास्त्र तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयोगशाळेत राम मंदिराचं क्षेपणास्त्र, धर्माचं क्षेपणास्त्र या ब्राह्मण विद्वानांनी त्यांच्या प्रयोगशाळेत तयार करायला सुरुवात केली. 1982-83 पासून किंवा 80 पासूनच. आणि त्यांनी त्याच्यामध्ये तिसरं षड्यंत्र काय वापरलं, तिसरं षड्यंत्र म्हणजे धर्माचं क्षेपणास्त्र तयार करणे. आणि चौथं षड्यंत्र त्यांचं असं होतं की जाणीवपूर्वक ओबीसींच्या प्रत्येक जातीतून जातीचा नेता तयार करा. हे ब्राह्मणवाद्यांनी धोरण निर्माण केलं आणि ते धोरण काँग्रेसला आणि भाजपला अंमलात आणायला सांगितलं आणि प्रादेशिक पक्षांनासुद्धा अंमलात आणायला सांगितलं. जे प्रादेशिक पक्ष ब्राह्मणी होते, ब्राह्मणी विचारसरणीचे होते, त्यांनाही सांगितलं. हे सगळे जे ब्राह्मणी पक्ष आहेत, मग ते काँग्रेस असो, भाजपा असो, ममता बॅनर्जी असो, केसीआर असो, केजरीवाल असो, हे सगळे राजकीय पक्ष RSSच्या संघाच्या धोरणानुसार, त्यांच्या गाईडलाईननुसार आजही चालतात. हे सगळे ओबीसींच्या शक्तीच्या विरोधात एकत्र असतात. लक्षात घ्या. तर चौथं षड्यंत्र त्यांनी काय सांगितलं सगळ्या ब्राह्मणी राजकीय पक्षांना, की प्रत्येक जातीत जातीचा नेता तयार करा. म्हणजे माड्यांचा नेता तयार करा, तेल्यांचा नेता तयार करा, धोब्यांचा नेता तयार करा, त्याला मोठं करा, त्याला काहीतरी साधनं द्या, त्याला गाडी घोडी द्या, त्याला पद द्या, त्याला आमदारकी द्या, त्याला नगरसेवक पद द्या. त्यांच्या जातीच्या उतरंडीप्रमाणे माडी असेल तर त्याला डायरेक्ट महसूल मंत्री बनवा किंवा उपमुख्यमंत्री बनवा. माडी असेल तर, तेली असेल एखादा क्षीरसागरसारखा तर त्याला एखादा मंत्रिपद देऊन टाका. एखादा नावी असेल तर त्याला सभापतीपद देऊन टाका, जसं दत्तपण्णा सभापतीपद दिलं होतं. नंतर जर धोबी असेल, खालचा एकदम वडार असेल तर त्याला एखादं नगरसेवकचं पद देऊन टाका. अशा पद्धतीने जातीच्या उतरंडीप्रमाणे वेगवेगळी पदं देऊन, आमिष देऊन प्रत्येक जातीमध्ये, ओबीसींच्या प्रत्येक जातीमध्ये नेते निर्माण करण्यात आले. 1985 नंतर ओबीसींचं पीक, ओबीसी नेत्यांचं पीक मोठ्या प्रमाणात फोफावलं. एकदम अचानक छगन भुजबळ, अचानक एकदम ते मुंडे, अचानक एकदम उमा भारती, अचानक एकदम कल्याण सिंग, हे सगळे ओबीसी नेते देश पातळीवर काँग्रेस गवतासारखे फोफावले. हे काय अचानक एका रात्रीतनं घडलं का? आणि काय तुमच्यावर ओबीसींवर उपकार करण्यासाठी ओबीसी नेते निर्माण केलेत का? नाही.
काँग्रेसने भाजपने जे ओबीसी नेते निर्माण केलेत ते ओबीसी चळवळ दडपण्यासाठी निर्माण केले. मंडल आयोगाला बाबरी मस्जिदच्या ढिगाऱ्याखाली दडपण्यासाठी हे ओबीसी नेते निर्माण करण्यात आले, हे लक्षात घ्या. तर हे चौथं षड्यंत्र होतं आणि एवढी सगळी षड्यंत्र पार करून त्यावेळच्या ओबीसी नेत्यांनी चळवळ करून शरद यादवांनी मंडल रथ यात्रा काढली, लालू मुलायम यांनी लाठी चालवली, तामिळनाडूमध्ये आंदोलन झालं आणि या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या प्रयत्नामुळे नंतर जेव्हा काँग्रेस फोडून व्ही.पी. सिंग बाहेर आलेत आणि जनता दलाचं गठन झालं तेव्हा जनता दलामध्ये मोठ्या प्रमाणात हे ओबीसी नेते आपापले पक्ष घेऊन जनता दलामध्ये विलीन झाले होते. परंतु या ओबीसी नेत्यांनी जनता पक्षाचा अनुभव घेतला होता. जनता पक्षाचा अनुभव गाठीशी होता. जनता पक्षात जनसंघ असल्यामुळे आपल्याला मंडल आयोगाचा रिपोर्ट येण्याच्या आधी त्यांनी सरकार पाडलं. मग जनता दलाच्या गठनमध्ये जाणीवपूर्वक ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलं, जाणीवपूर्वक की जनता दलाच्या गठन करत असताना ओबीसींना एकाच वेळेस काँग्रेसच्या विरोधात लढावं लागेल आणि भाजपच्याही विरोधात लढावं लागेल, तरच ओबीसींना काहीतरी मिळेल. त्याप्रमाणे जनता दलाचं गठन झालं. त्याच्यामध्ये भाजपला विलीन करण्यात नाही आलं. काँग्रेसच्याही विरोधात भाजपच्याही विरोधात जनता दलाचं गठन झालं आणि जनता दलामध्ये ओबीसींची निर्णायक शक्ती निर्माण झाली, निर्णायक नेते निर्माण झाले आणि त्यांच्यामुळे जनता दलाचं सरकार पडण्याआधी त्यांना मंडल आयोग लागू करता आला. मंडल आयोग लागू करण्याच्या आधी जनता दलाचं सरकार ना काँग्रेसला पाडता आलं ना भाजपला पाडता आलं, कारण त्यांना माहीत होतं जनता दलामध्ये ओबीसी ही एक निर्णायक शक्ती आहे आणि म्हणून जनता दलाचं सरकार मंडल आयोग लागू केल्यानंतर त्यांना पाडण्यात यश आलं, हे लक्षात घ्या. तर अनुभव काय होता, त्याच्यापासून बोध काय घ्यायचा होता की जर ओबीसी हा एकाच वेळेस काँग्रेसच्या विरोधात लढेल आणि भाजपच्या विरोधात लढेल तरच ओबीसींना फायदा होईल आणि त्याप्रमाणे मंडल आयोग लागू झाला आणि ओबीसींचा फायदा झाला. तर हा सगळ्यात मोठा बोध लक्षात घेतला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्यांनी फार मोठमोठे षड्यंत्र आपल्या विरोधात राबवली. म्हणजे सुप्रीम कोर्टाला तो मंजूर करावा लागला संविधानामुळे आणि लागू करावा लागला एक संविधानाच्या बंधनामुळे म्हणा किंवा पण मंडल आयोग लागू करताना त्याच्यामध्ये क्रिमी लेअरची मेक मारली गेली जाणीवपूर्वक, जेणेकरून मंडल आयोगाचे जे परिणाम आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल, हा प्रयत्न झाला. नंतर दुसरं षड्यंत्र निर्माण करण्यात आलं. मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी नेते जे त्यांनी निर्माण केलेले होते आणि ओबीसींवर लादले होते, भुजबळांसारखे, मुंडेंसारखे, उमा भारतीसारखे, यांना त्यांनी प्रभावी केलं आणि ओबीसी चळवळ जी होती, जी प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या पाठीशी होती 1990पर्यंत जनार्दन पाटील, नारायण कोळी, नामदेवराव सुतार, हे सगळे जे काही प्रामाणिक ओबीसी नेते होते त्या काळामधले, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, कुंभार, माळी, तेली, न्हावी या सगळ्या जातींमधले जे प्रामाणिक ओबीसी नेते होते त्यांच्या मागे ओबीसी जनता होती 1990पर्यंत. पण 1990 नंतर हे दलाल ओबीसी नेते काँग्रेसने आणि भाजपने निर्माण केलेत आणि हा जो काही ओबीसी आहे हा छोट्या छोट्या स्वार्थासाठी, छोट्या छोट्या फायद्यासाठी या खोट्या ओबीसी नेत्यांच्या मागे धावायला लागला आणि ओबीसी चळवळ त्यांच्या दावणीला बांधली गेली आणि हा सगळ्यात मोठा घाव ओबीसी चळवळीवर होता. परंतु तरीसुद्धा अशा सगळ्या अडथळ्यांवर मात करत प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी जनगणनेचं आंदोलन हे नवीन पर्व सुरू केलं. हे नवीन पर्व सुरू झालं. हे नवीन पर्व केव्हापासून सुरू झालं? ओबीसी जनगणना पर्व देवेगौडा प्रधानमंत्री झालेत 1996ला आणि देवेगौडा हे प्रामाणिक ओबीसी नेते प्रधानमंत्री झालेत आणि या देवेगौडांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत, प्रधानमंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ओबीसी जनगणना करण्याचा ठराव मांडला. 2001 साली जी जनगणना होईल भारताची त्याच्यामध्ये ओबीसी जनगणना घेण्यात येईल हे देवेगौडांनी अगदी स्पष्टपणे ठराव मांडून तो मंजूर करून घेतला आणि ओबीसी जनगणनेचं पर्व सुरू झालं.
आता विचार करा, ओबीसी जनगणनेचा अणुबॉम्ब मंडल आयोग हा फक्त बॉम्ब होता, पण मंडल आयोगाच्या बॉम्बपेक्षाही 100 पटीने जास्त असा मोठा अणुबॉम्ब म्हणजे ओबीसी जनगणना. हा ओबीसी जनगणनेचा बॉम्ब जर पडला तर ब्राह्मणवादी छावणी अगदी खेड्यागावातला तेली, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, माळी खेड्यागावातला सुद्धा हा ब्राह्मणवाद त्याच्या गावातला खतम केल्याशिवाय राहणार नाही. तर गावापासूनच ब्राह्मणवादाचं मूळ या ओबीसी जनगणनेमुळे उखडणार आहे. हे ब्राह्मणांना माहीत आहे. मी गावाचं उदाहरण का देतो आहे तुम्हाला, कारण ओबीसी जनगणना करणारा जो सरकारी कर्मचारी आहे, जो सरकारी अधिकारी आहे, जनगणना करणारा हा प्रत्येक घरात जाणार आहे आणि प्रत्येक घरात जाऊन तो त्या माणसाची जात विचारणार आहे. त्या माणसाला तो ओबीसी आहे का हे विचारणार आहे. लक्षात घ्या, ओबीसी मुद्दा ओबीसी जनगणनेमुळे सरकारमुळेच तो प्रत्येक घरात जाणार आहे, प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक घरात जाणार आहे, प्रत्येक शहरातल्या प्रत्येक घरात जाणार आहे. आणि तो खेड्यातला जो ओबीसी आहे, फाटका फुटका काय म्हणेना, तो शेतकरी असेल, मजूर असेल, त्याच्यापर्यंत हा ओबीसीचा जनगणनेचा मुद्दा पोहोचला आणि ओबीसी जनगणना जर झाली, त्याच्यातली खरी आकडेवारी, खरा डेटा जर बाहेर आला तर गावातला ओबीसी गावातला ब्राह्मणवाद गाडेल, शहरातला ओबीसी शहरातला ब्राह्मणवाद गाडेल, राज्यातला ओबीसी राज्यातला ब्राह्मणवाद गाडेल आणि देशाचा ओबीसी दिल्लीतला ब्राह्मणवाद कायमचा गाडून टाकेल. हा आहे अनुभव, मंडल आयोगापेक्षाही 100 पटीने मोठा अनुभव. आणि म्हणून जीवाचा आटापिटा करून बघा, देवेगौडांनी ठराव मांडला ओबीसी जनगणनेचा प्रधानमंत्री पदावर असताना, आणि लगेच 2-4 दिवसातच देवेगौडांचा पाठिंबा काढून घेतला काँग्रेसने आणि देवेगौडाला राजीनामा द्यावा लागला आणि ते गुजराल नावाचा बावला काँग्रेसने प्रधानमंत्री म्हणून बसवला. ओबीसीच्या विरोधात किती राज्य सरकारे पाडलीत, किती मुख्यमंत्र्यांना घरी जावं लागलं ओबीसींमुळे, किती केंद्र सरकारे पाडण्यात आली आणि अजूनही पाडणं चालू आहे. नितीश कुमारांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, पण नितीश कुमार हे अभ्यासू ओबीसी असल्यामुळे ते कदाचित अस्तित्वासाठी काही काळासाठी भाजपबरोबर गेले असतील, पण त्यांच्यातला ओबीसी जागृत होता म्हणून ते भाजपबरोबर युती केलेली असतानाही ते ओबीसी जनगणना मुद्दा लावून धरत होते. आणि त्यामुळे नितीश कुमारांचं सरकार पाडण्याचाही प्रयत्न झाला आणि नितीश कुमारांनी त्यावेळेस हुशारी केली, भाजपला लाथ मारली आणि पुन्हा लालूंच्या सोबत आले. हा त्यांच्यातला जागृत असलेला ओबीसी. त्यामुळे त्यांना एक ते फार मोठं चॅलेंज ओबीसी नेत्यांचं निर्माण झालेलं आहे. बघा, ही ब्राह्मणवादी जी छावणी आहे ही मुसलमानांना घाबरत नाही, ही दलितांना घाबरत नाही, आदिवासींना तर अजिबात घाबरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण ही ब्राह्मणवादी छावणी घाबरते फक्त ओबीसींना, प्रामाणिक ओबीसींना, जागृत ओबीसींना घाबरते. आणि प्रामाणिक ओबीसी, जागृत ओबीसींना दडपण्यासाठी खोटे ओबीसी नेते निर्माण केले जातात, भुजबळांसारखे आणि मुंडेंसारखे आणि उमा भारतीसारखे. लक्षात घ्या, त्याच्यातही गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्याच्यावरही मात करून लोकसभेमध्ये 1 तास ओबीसी जनगणनेसाठी भाषण केलं, 1 तास ब्राह्मणवादावर त्यांनी हल्ला केला लोकसभेमध्ये. वास्तविक RSSच्या संघाच्या केडर कॅम्पमधून निर्माण झालेले मुंडे साहेब, भाजपचे सर्वोच्च नेते, मंत्रिमंडळात जे नंतर मंत्री झालेत, असे एवढे मोठे भाजपचे ओबीसी नेते जर ओबीसी जागृत झाला तर काय करू शकते हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी सिद्ध केलं. 1 तास लोकसभेमध्ये ओबीसी जनगणनेवर बोलत होते, 1 तास ब्राह्मणवादाच्या विरोधात, ब्राह्मणशाहीच्या विरोधात बोलत होते. आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. नंतर या RSSने, या भाजपने, संघाने मुंडे साहेबांचा नंतर खून केला आणि भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकलं. बघा, जेलमध्ये टाकले गेलेले सगळे नेत्यांची जात, या सगळ्या नेत्यांच्या कॅटेगरी बघा. ओबीसी नेत्यांना जेलमध्ये टाकलं जातं आणि ओबीसी नेत्यांचाच खून केला जातो मोठ्या प्रमाणात. तर सांगायचा उद्देश असा की ओबीसी जनगणनेचा मुद्दा दडपण्यासाठी आता काय काय फंडे ते वापरणार आहेत ते लक्षात घ्या. आता हे बघा, मंडल आयोगाला गाडण्यासाठी बाबरी मस्जिद
पाडण्यात आली आणि बाबरी मस्जिदच्या ढिगाऱ्याखाली मंडल आयोगाला दलपण्याचा प्रयत्न झाला. आता ओबीसी जनगणनेचा महामुद्दा दडपून टाकण्यासाठी आता ते ज्ञानव्यापी मशीद पाडणार आहेत. ज्ञानव्यापी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली ओबीसी जनगणनेचा मुद्दा त्यांना घालायचा आहे. मग यासाठी त्यांनी ते काय करणार आहेत लक्षात घ्या. आता बघा, भाजप 10 वर्ष सत्तेवर आहे आणि केव्हा तरी भाजप सत्तेवरून जाणार आणि दुसरे कोणीतरी सत्तेवर येणार. आता दुसरे कोणीतरी सत्तेवर येणार म्हणजे स्टॅलिन, लालू, मुलायम, नितीश, स्टॅलामुनी. आता मुलायम जरी नसले तरी त्यांचा मुलगा, म्हणून आपण मुलायमांचं नाव कायम ठेवत आहोत. ते जरी नसले तरी तर स्टॅलिन, लालू, मुलायम, नितीश, स्टॅलामुनी हे जे 4 ओबीसी नेते आहेत, यांच्याकडे जर सत्ता गेली तर त्यांना माहिती आहे ओबीसी जनगणना होईल आणि आपला ब्राह्मणवादाचा खात्मा होईल. म्हणून ते काय चाल करतायत आता हे लक्षात घ्या. इंडिया नावाची आघाडी स्थापन झाली आणि जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं ते काय प्रयत्न करतायत RSS BJPवाले, जे कालपर्यंत राहुल गांधींना पप्पू म्हणत होते ते आता त्यांना अप्पू करण्यामध्ये प्रयत्न करतायत, अप्पू करण्यासाठी प्रयत्न करतायत. का करतायत? कारण भाजपकडून जर सत्ता गेली तर ती डायरेक्ट काँग्रेसकडे आली पाहिजे, म्हणजे राहुल गांधीकडे ती सत्ता आली पाहिजे, म्हणजे ओबीसी जनगणनेचा मुद्दा पाडता येईल. हे बघा, काँग्रेसचं सरकार होतं म्हणून बाबरी मस्जिद RSS BJPला पाडता आली आणि आता ज्ञानव्यापी मशीद जर पाडायची असेल तर दिल्लीमध्ये काँग्रेसचंच सरकार पाहिजे, काँग्रेसचाच प्रधानमंत्री पाहिजे, हे सूत्र आहे. आणि म्हणून 2024 नंतर ते जाणीवपूर्वक काँग्रेसला मोठ्या प्रमाणात निवडून येण्यासाठी RSS BJP प्रयत्न करणार आहे. कसे प्रयत्न करतील काँग्रेसला निवडून आणण्यासाठी? उदाहरण सांगतो, कारण उदाहरण दिल्याशिवाय आपल्याला पटत नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो कर्नाटक निवडणुकीचं. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येणार हे बऱ्याच TV चॅनलवाल्यांनी सर्वेक्षणमध्ये सांगितलं की तोडकं मोडकं बहुमत काँग्रेसला प्राप्त होईल आणि देवेगौडाच्या मदतीने, देवेगौडांचा जो ओबीसी पक्ष आहे कर्नाटकमध्ये, त्या देवेगौडांच्या ओबीसी पक्षाच्या मदतीने काँग्रेसचं सरकार कर्नाटकमध्ये स्थापन होऊ शकतं असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला. म्हणजे तोडकं मोडकं बहुमत काँग्रेसला मिळेल. निवडणुकीनंतर आपल्यासमोर काय परिणाम दिसले? निवडणुकीनंतर तुम्ही बघाल जिथं फक्त 112च आमदार पाहिजे सत्ता स्थापन करण्यासाठी, तिथं 112च्या ठिकाणी 135 खासदार काँग्रेसचे निवडून आले. लक्षात घ्या. कशामुळे आले निवडून? कोणामुळे निवडून आले? साधं सूत्र आहे. जिथे जिथं देवेगौडाचे उमेदवार उभे होते त्या मतदारसंघातलं भाजपचं सगळं मतदान हे भाजपच्या उमेदवाराला मिळण्याऐवजी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला दिलं आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून यायला मदत केली. हे देवेगौडाचे 36 आमदार होते पूर्वी, ते 18वर आलेत. याचं कारण असं, एक 2-4 आमदार पडले असते तर आपण समजू शकलो, पण 36वरून 18वर येणं म्हणजे 50% देवेगौडाचे आमदार संघ भाजपने पाडून स्वतःचं भाजपचं मतदान काँग्रेसला देऊन देवेगौडाचा उमेदवार पाडला, भाजपचाही उमेदवार पाडला आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यास मदत केली. आणि ज्या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार स्ट्रॉंग नव्हता, ज्या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार महत्त्वाचा नव्हता पक्षासाठी, अशा कमजोर उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये भाजपने आपलं सगळं मतदान हे काँग्रेसला दिलं, भाजपला नाही दिलं, काँग्रेसला दिलं आणि RSS BJPच्या मतांवर काँग्रेस त्याही मतदारसंघात निवडून आली. आणि अशा प्रकारे डायरेक्ट 88वरून काँग्रेस 88वरून डायरेक्ट 135वर उडी मारली. म्हणजे 88 आमदार काँग्रेसचे जास्त निवडून आले. त्याच्यामध्ये 18 देवेगौडाचे पाडून आणि 38 जे आहेत ते याचे पाडून, कोणाचे? भाजपचे उमेदवार पाडून. तर जे कर्नाटकमध्ये झालं, देवेगौडाच्या ओबीसी पक्ष मोठा होऊ नये म्हणून स्वतःचे भाजपचे उमेदवार पाडून काँग्रेसला मोठं केलं, काँग्रेसला सत्ता बहाल केली. हे कर्नाटकमध्ये जे झालं ते देश पातळीवर
होणार आहे 2024च्या निवडणुकीत. ज्या मतदारसंघात स्टॅला मुनीचा उमेदवार उभा राहील त्या मतदारसंघातलं भाजपचं मतदान, काँग्रेसचं मतदान स्टॅला मुनीच्या उमेदवाराला मिळणार नाही. म्हणजे काँग्रेस जरी इंडिया आघाडीमध्ये युतीमध्ये असला स्टॅला मुनीबरोबर, तरी काँग्रेसचं मतदान हे स्टॅला मुनीला मिळणार नाही, ते भाजपला डायव्हर्ट होईल. आणि भाजपचा उमेदवार जिथं कमजोर असेल तिथं भाजपचं सगळं मतदान हे काँग्रेसला डायव्हर्ट होईल. आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार इंडिया आघाडीमध्ये निवडून आणण्यात येतील, जेणेकरून इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व वाढेल, काँग्रेसचा प्रधानमंत्री बनेल. आणि काँग्रेसचा प्रधानमंत्री जर बनला तर आपल्याला ज्ञानव्यापी मशीद पाडता येते आणि त्या ज्ञानव्यापी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली आपल्याला ओबीसी जनगणनेचा मुद्दा गाडून टाकता येतो. हे संघ भाजपचं धोरण आहे, लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसींनी काय केलं पाहिजे? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, 1990ला जनता दलाचा अनुभव काय सांगतो की जर देशातला ओबीसी एकाच वेळेस काँग्रेसच्या विरोधात आणि एकाच वेळेस भाजपच्या विरोधात लढत असेल तरच ओबीसीला फायदा होतो. आणि त्याप्रमाणे 1990ला काँग्रेसच्या विरोधात लढला, भाजपच्या विरोधात लढला, त्यावेळेचा जनता दल ओबीसी म्हणून त्यांना मंडलायुक्त मिळालं ओबीसीला. आताही तेच केलं पाहिजे. ज्या राज्यामध्ये स्टॅला मुनीचे पक्ष नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात स्टॅला मुनी नाही, स्टॅलिन नाही, लालू नाही, मुलायम नाही, नितीश नाही, कोणाचाच पक्ष महाराष्ट्रात नाही आहे. तर अशा राज्यांमध्ये स्वतंत्रपणे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे ओबीसीचं राजकारण उभं केलं पाहिजे. ओबीसी राजकीय आघाडी म्हणून स्थापन करायची प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करायचे. आता आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केली. महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी ओबीसी परिषदा घेऊन, लोकांची मतं घेऊन लोकशाही पद्धतीने ओबीसी राजकीय आघाडी आम्ही स्थापन केली. पुण्यामध्ये ओबीसी परिषद घेऊन आम्ही जाहीर केली, पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आणि पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचं आम्ही जाहीर केलं. आता हे जाहीर केल्यानंतर लोकांनी आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपल्याच ओबीसी लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, तुम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे ओबीसी उमेदवार उभे करणार म्हणजे तुम्ही भाजपची बी टीम आहे, तुम्ही भाजपला मदत करणार आहेत वगैरे वगैरे आमच्यावर आरोप झाले. अनेकांनी सांगितलं की बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांप्रमाणे आणि ओबीसीप्रमाणे तुम्ही आता भाजपची बी टीम म्हणून काम करणार आणि भाजपला निवडून आणण्यास मदत करणार, असं म्हणून आमच्यावर आरोप झाले. आता ज्यांनी आरोप केले त्यांना आम्ही साधे 3 प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारलेत की दलित मोठ्या प्रमाणात कोणत्या पक्षाला मतदान करतात? तर काँग्रेसला. त्यांनीच उत्तर दिलं, दलित मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान करतात. मुसलमान कोणाला मोठ्या प्रमाणात मतदान करतात देश पातळीवर? काँग्रेसला. आणि ओबीसी कोणत्या पक्षाला मतदान करतात सर्वात जास्त? भाजपला. मी त्यांना असा प्रश्न विचारला की जर दलित उमेदवार राहिला उभा, बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या तिकिटावर समजा उभा राहिला, तर ते दलितांची मतं खातील म्हणजे काँग्रेसची मतं खातील आणि भाजपला मदत होते. ही होते मागच्याही निवडणुकांमध्ये आपण बघितलं. ओबीसीमुळे पण भाजपचे अनेक उमेदवार निवडून आले. पण जर ओबीसी उमेदवार जर उभा राहिला तर तो भाजपची मतं कमी करेल, भाजपची मतं कमी करेल. मग भाजपला पाडण्यामध्ये जर ओबीसी उमेदवार मदत करत असेल ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून, तर तुमचं काय नुकसान होणार आहे बाबांनो? आम्ही भाजपचे उमेदवार पाडतो आहे आणि आणि जर त्या ओबीसी राजकीय आघाडीचा उमेदवार जर खरोखर प्रामाणिक असेल, वैचारिक लेवलचा असेल, नैतिक लेवलचा असेल, भ्रष्टाचारी नसेल, कुठलाही डाग नसेल आणि तो त्यामुळे लोकप्रिय असेल, असा जर ओबीसी राजकीय आघाडीचा उमेदवार जर असेल त्या मतदारसंघात, तर हा ओबीसी उमेदवार आमचा भाजपलाही पाडेल आणि काँग्रेसलाही पाडेल आणि ओबीसी उमेदवार निवडून येईल. मग ओबीसी उमेदवार निवडून आला तर तुमचं काय जातं रे बाबांनो? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा ओबीसी उमेदवार उभा करण्याची घोषणा केली, कसबा विधानसभा पोटनिवडणूक जी फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणूक झाली ती आत्ता जस्ट, तर कसबा मतदारसंघ हा 30 वर्षापासून भाजपच्या ब्राह्मण आमदाराच्या ताब्यात होता, बापट.
30 वर्षापासून तिथं भाजपचा ब्राह्मण उमेदवार निवडून येत होता. आणि आताही पोटनिवडणुकीच्या वेळेस 10 ब्राह्मणांनी रांग लावली होती की आम्हाला तिकीट द्या, कारण हा ब्राह्मणांचा मतदारसंघ आहे कसबा. असे म्हणून 10 ब्राह्मणांनी रांग लावली होती भाजपकडे. आम्ही जेव्हा डिक्लेअर केलं की ओबीसी उमेदवार आम्ही उभा करणार कसबा पोटनिवडणुकीत ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर, अशी घोषणा केल्याबरोबर भाजपने सगळे ब्राह्मण उमेदवार बाजूला पाठवले, घरी पाठवले आणि ओबीसी उमेदवाराला तिकीट दिलं भाजपने. लक्षात घ्या, 30 वर्षापासूनचा ब्राह्मणांच्या ताब्यातला मतदारसंघ ओबीसीच्या ताब्यात भाजपने दिला त्या पोटनिवडणुकीत. आणि भाजपने ओबीसी उमेदवार उभा केला म्हणून काँग्रेसने पण ओबीसी उमेदवार दिला. मग तुमचं काय नुकसान झालं रे बाबा? जर आम्ही भारतभर ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून जर ओबीसी उमेदवार उभे केलेत आणि त्या ओबीसी उमेदवाराच्या भीतीपोटी जर भाजपने ओबीसी उमेदवार जास्त उभे केलेत भाजपच्या तिकिटावर आणि भाजपने ओबीसीच्या तिकिटावर ओबीसी उमेदवार उभे केले म्हणून काँग्रेस पण ओबीसी उमेदवार मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करेल, मग काय तुमचं नुकसान काय रे बाबा रे याच्यात? कारण काँग्रेसचे बी ओबीसी खासदार जास्त निवडून येतील आणि भाजपचे बी ओबीसी आमदार खासदार मोठ्या प्रमाणात निवडून येतील आमच्यामुळे. मग आम्ही तुमचं काय नुकसान केलं रे बाबांना ओबीसीनं? म्हणून सांगतो, जर येत्या काळामध्ये जर राजकारण करायचं असेल भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात तर ओबीसी राजकीय आघाडी स्थापन झालेली आहे, तिला मदत करा. जास्तीत जास्त प्रामाणिक चांगले उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करा. निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागत नाही, हे पहिलं सूत्र लक्षात घ्या. आम्ही जाहीर केले आहे फक्त 1.5 लाखात खासदार आणि फक्त 75,000 आमदार. 1 पैसा जास्त खर्च करायचा नाही. 1.5 लाखात खासदार, 75,000 आमदार. होणार म्हणजे होणार. ओबीसी शक्तीची जी काही ताकद आहे, जी ओबीसी शक्ती आहे देशभरातली, तिचा हवाला देऊन सांगतो आहे, तिचा अनुभव देऊन मी सांगतो आहे, संदर्भ देऊन सांगतो आहे. आतापर्यंतचा 5,000 वर्षातला त्या काळातल्या ओबीसींचा इतिहास सांगतो की ओबीसीमुळेच क्रांत्या झालेल्या आहेत आणि ओबीसीमुळेच प्रतिक्रांत्या पण झालेल्या आहेत. भाजपची 2014ची प्रतिक्रांती, 2014ची पेशवाईची प्रतिक्रांती ओबीसीमुळे झाली, त्या खोट्या ओबीसी नेत्यामुळे, मोदीमुळे. आता खरा ओबीसी नेता, खरे ओबीसी नेते उभे राहतील आणि त्या प्रतिक्रांतीला नष्ट करण्यासाठी जाती अंताची क्रांती करतील ओबीसी. आणि त्या ओबीसी क्रांतीला तुम्ही तयार राहा. ओबीसी राजकीय आघाडीला मदत करा. एक महाराष्ट्रात किमान एक आपण मॉडेल उभं करू. हे महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे तामिळनाडूच्या मॉडेलप्रमाणे काम करेल, बिहारच्या कर्पुरी ठाकूर साहेबांच्या फॉर्म्युलाप्रमाणे काम करेल. 2च फॉर्म्युले आपल्यासमोर आहेत, कर्पुरी ठाकूर साहेबांचा फॉर्म्युला आणि स्टॅलिन साहेबांचा फॉर्म्युला. या 2 फॉर्म्युल्यावर ओबीसी राजकीय आघाडी काम करणार आहे. आणि येत्या काळामध्ये ओबीसींचा सत्ता संघर्ष जो आहे तो महाराष्ट्रातून, मुंबईतून दिल्लीकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही ओबीसींनो जर जातीयंताची क्रांती करायची असेल तर दलित चळवळीतल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी दलित राजकीय आघाडी स्थापन करावी आणि आमच्यासोबत काम करावं. मुस्लिमांमधल्या प्रामाणिक मुस्लिम कार्यकर्त्यांनी मुस्लिम राजकीय आघाडी स्थापन करावी आणि त्यांनी आमच्यासोबत काम करावं. ओबीसी राजकीय आघाडी, दलित राजकीय आघाडी, मुस्लिम राजकीय आघाडी तिघांनी मिळून एकत्र निवडणुका लढवल्या तर काँग्रेस खतम, भाजप खतम. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान, जय बळीराजा.